मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अर्पिता अमित पाटील या कुटुंबाला आपण भेटून त्यांच्याशी गप्पा मारत आहोत आणि याच कुटुंबाबरोबर या गप्पा आता पुन्हा आपण सुरू करणार आहोत. एकीकडे वालाच्या शेंगा, त्यातून येणारं उत्पन्न आणि मग जसं सुरुवातीलाच अमितजी म्हणाले की लग्न झाल्यानंतर खूप वेगवेगळ्या आयडिया दिल्या आणि वालाबरोबर वेगवेगळे प्रकार शेतीतले त्यांच्या शेतात उगवायला लागले आणि त्यातून या कुटुंबाची भरभराट सुरू झालेली आहे. तेव्हा आज पुन्हा या कुटुंबाला भेटणार आहोत. नमस्कार नमस्कार नमस्कार. रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी हा प्रकारच असा आहे की तो लोकांना खूप आवडतो. या गप्पांच्या ओघामध्ये ना जरा वेगळा विषय विचारतो. म्हणजे शेती तर तुम्ही करता, दोघांनी मिळून मेहनतीने एक एक दाणा पेरून आज वालाची शेती केली. 500-600 किलो वाल तयार करता. पण हे करत असताना आता पोपटी हे तंत्र आहे की नाही, म्हणजे जसा एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात किंवा बऱ्याच ठिकाणी हुरडा आहे, ज्वारीचा हुरडा असतो, तसं या रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी हा एक अत्यंत चविष्ट प्रकार मानला जातो. काय करायचं असतो पोपटी लावताना तुम्ही सांगा, मला सल्ला द्या. तुम्ही कशी लावता पोपटी? पोपटी मी एक मडका घ्यायचा. त्याच्या म्हणजे 4 किलोचा आहे का 5 किलोचा, आपण अंदाज करायचा मडक्याचा. मग 5 किलोचा मडका जर असेल तर त्याच्यामध्ये आपण 3-3.5 किलो शेंगा घ्यायच्या. बरोबर. 1.5 किलो चिकन घ्यायचा. जवळ 12-15 अशी अंडी घ्यायची. व्हेज पण आहे. आणि मग ते मीठ मसाला वगैरे असं करून मग तो भांबरूट असतो, भांबरूटचा पाळा असतो, तो मडक्याच्या सोबत आपण लावायचा. बरोबर. आणि त्या शेंगा आणि ते थर लावायचा, चिकनचा थर, अंड्यांचा थर आणि वरती. आणि मग तो मडका उपडा घालायचा आपण. बरोबर. आणि त्याच्यावर मग गवतानी 25 ते 30 मिनिटं जाळ द्यायचा. बरं. पेटवायची. 25 ते 30 मिनिटं झाली का ती होत असे आपण पाणी शिंपडायचा. पाणी तुरंत असं चर आवाज आला का पूर्ण मग साली समजायची. जर पाणी वितळलं नाही लवकर तर मग नाही झाली समजायचा. तो अंदाज आहे की आपल्याला पोपटीचा. आणि मग हिरवीगार पोपटी अशी मग त्याच्यामध्ये तयार होते. मग शाकाहारीमध्ये वांग, बटाटा, भरीत, तोंडली वगैरे काही टाकू शकता तुम्ही. बिन पाण्याचं बटाटा होऊ शकतो. तुम्ही काय काय पीक काढता? आता आम्ही वाल, मूग, चवळी, मटकी, हरभरा सगळी कडतात. हो, तूर. हो, 2.5 एकरामध्ये लावता. हो ना. अरे वा. आणि मग हे बाजाराला विकायला कुठे जातात? जायची गरजच नाही लागत. एकदा मी स्टेटसला टाकलं का शेंगा चालू झाल्यात का लोक शेतात पण म्हणजे आम्हाला काढायला पण अगदी 1 वाजेपर्यंत आम्ही रात्री काम करतो. मग आता कधी टाकणार आहात स्टेटसला? आता 4-5 दिवसात चालूच होणार आहे. हो. मग आम्हाला नॉनस्टॉप 2 महिने नॉनस्टॉप आमचं ते काम चालूच राहणार पूर्ण. शेंगा काढायचे, वाल काढायचे. रविवार, शुक्रवार आणि बुधवार 70-80 किलो शेंगा जातो रोजच्या. आणि आम्ही गडी न घेता आम्ही घरीच करतो ते काम. भाऊ काय म्हणतोय ते ऐकूया आज. दादा नमस्कार. नमस्कार. आपण काय करता? मी असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर आहे. MBA केलं मी मार्केटिंग मधनं. अरे वा. बघा, म्हणजे आता ताईबद्दल तुमच्या आम्ही ऐकतो आहोत. लहानपणापासून अशीच मेहनती आहे का? मेहनती म्हणजे मुलीपेक्षा मुलाचा रोल तिने जास्त हे केलेला आहे. बिकॉज प्रत्येक गोष्टीत आजीचं ऑपरेशन झालं तरी ती होती, किंवा बाबांच्या वेळेस पण आता 20-25 दिवस माझ्यापेक्षा जास्त तीच होती. आणि दररोज 2 टाइम किट घालून ती स्वतः जायची, तिच्या मुलाबालांची पर्वा न करता तिथे. ती पहिल्यापासून अशी डेअरिंग बाज आहे. पहिल्यापासून डॅशिंग आहे एकदम. हो ना. तुम्हाला कधी रागावली आहे तुमच्यावर? नाही रागवत. ती ऍक्च्युली मला मुलासारखा सांभाळलंय. अरे किती छान. खूप प्रेम केलं ताईने तुमच्यावर. हो, पण स्वभाव तापट आहे म्हणतात भाऊजी तिकडे. तापट आहे, पण खरं तर घरातला सगळ्यात मोठा आदर्श संभाळची. आई भाऊ त्याच्या भावना व्यक्त करताना त्या डोळ्यात पाण्याचा ओघ सुरू झालाय. काय सांगाल भावाबद्दल तुमच्या? आमची आई जॉब जेव्हा करायची तेव्हा म्हणजे आम्हाला भाऊच नव्हता. बऱ्याच वर्षांनी, खूप वर्षांनी भाऊ झाला. आणि मग कसं होतं, आम्ही 4घी बहिणी. बाबांचं होतं, पण बाबांना आमच्या माणुसकी खूप होती. म्हणजे कोणाला नाश्ता दे, पाणी दे, म्हणजे पगार पुरत नव्हता, म्हणून आईला जॉब करावा लागायचा. आणि तो झाला तर आईला 8 दिवसांनी अगदी कामाला जावं लागलं. डिलिव्हरी झाल्यावर 12 दिवस आई अगदी राहिली असेल, नंतर लगेच जॉबला लागली. मग मीच त्याला सांभाळला पूर्ण. कारण मोठ्या ताईचं लग्न माझ्या भाऊ व्हायच्या आधी झालेलं. आणि दुसरी ताई
ती पण अशीच कामं वगैरे करायची, शाळेत जायची. मग आम्ही असे एकमेकी बहिणीच त्याला सांभाळायचो. त्यामुळे मग सगळं कंपनी जॉबला जाताना आम्ही ऍडजस्ट करायचो. आता तू जायचं ह्याला सोडवायला शाळेमध्ये, नंतर मी जाईन. पळत कंपनीतून यायची, मग त्याला सोडवायला जायची शाळेमध्ये, मग पुन्हा आणायला जायची त्याला शाळेमध्ये. म्हणजे माझा पहिला मुलगाच येतो होय ना. असं मी मुलासारखं त्याला पूर्ण सांभाळलाय. बरं, मला माझा तुम्हाला विचारायचंय भाऊजीना, मला सांगा, इतकं तापट आहे वगैरे सगळं मगाशी बोललात, ह्या एकदम मायाळू दिसतात मला. माळलो आहे ना, 50-50% दोघे आम्ही तसंच आहोत हो ना, का? ऍडजस्ट करून घेतो. तुमच्यावर कधी रागवत नाहीत? हा, रागवते ना. काय सांगता? हा, रागवत. कसं कळतं तुम्हाला रागवलंय? कसं कळतं म्हणजे तिचा स्वभाव लगेच कळतं, हावभाव. म्हणजे डायरेक्ट पोपटी तयार होते का मटक्यात? हा, ताप म्हणजे रागावल्या की डायरेक्ट तापमान वाढतं घरातलं? म्हटलं तापमान मग वाढत जातं ते हो तापमान. का? मग परत थंड पण मिनिटं नाही लागत थंड व्हायला, असं आहे. आकांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. दुसऱ्यांसाठी नेहमी मदत करण्यासाठी तयार असतात त्या. बरोबर. तुमचं कसं काय जमलं लग्न? अरेंज मॅरेज त्यांनीच जमवलं. तुम्हीच जमवलंय? माझ्या गावाकडची आहे ती. हा. आणि आम्ही पहिल्याच ह्याच्यामध्ये तिचं जमवून टाकलं. कशी आहे वहिनी? खूप शांत आहे, हा, शांत आहे एकदम. काय हो, कसं वाटतंय आता या कुटुंबात? खूप छान वाटतोय. आका सगळ्यांसाठी मदत करण्यास नेहमी तयार असतात. हो का? बाबांच्या वेळेस पण त्यांनी आम्हाला खूप मदत केली. अरे वा. या दोघांमध्ये जास्त स्वभाव शांत कोणाचा आहे हो? आका. आका जास्त शांत आहे. बरं आहे, बहिणीच्याच बाजूने सगळं चाललंय. भाऊजी जरा तापट आहेत. तापट नाहीत, हा. सगळ्यात मोठा आधारस्तंभ ते पण आहेत माझा. अरे वा 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 वा. आई सांगा, कसं वाटतंय? पोरगी माझी हुशार आहे लहानपणापासून. हो. आणि जावई कसे आहेत? जावं पण चांगले, जावई पण शांत. चांगले आहेत? हा, सतत आम्हाला चिड- नाही काय उलट हा? नाही, आम्ही बोललो तरी उलट नाही बोलत. नाही ना? नाही. पण मुलगी तुमची खूप रागावते त्यांच्यावर. रागवते पण प्रेमाने प्रेमाने? बोलल म्हणाल जा घरात जा, पण लगेच खाया प्यायला घाली. हो. शांत. अरे वा. मग मुलीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? शांतच राहायचं. जरा शांत राहायला पाहिजे. हा, ती भाऊजाई आहे, भाऊ आहेत, मी एकटीच बहीण, मी मोठी. आई वडील होते तेव्हा एवढं कष्ट नव्हतं करत, तेव्हा काटण कमी निघायचा. आता ती दोघं जण खूप मेहनती झालीत, खूप कष्ट करतात. शेतीची पण घरी करतात, वाल पण घरीच करतात दोघं. तो कामावर येऊन कष्ट करतात. ते शेतीमध्ये खूप कष्ट करतात. हो ना? चांगली आहे, सून चांगली आहे, मुलगा चांगला आहे, हो. दोन्ही चांगले आहेत. पण सून येण्यापूर्वीची घरची परिस्थिती हां, आणि आताची परिस्थिती याच्यात बदल झाला असेल बदल ना? झाला. म्हणजे पहिले आम्हाला दोघांनाच काही झेपत नव्हता, पैसा रुका नव्हता. शेतीमध्ये आम्ही सगळा भागवायचो, करायचो. इकून टिपून शेणे आमचा भागायचा, असं होता. पैशाला नव्हता काही. आणि आता जरा शेतीत प्रगती आता झाली. शेतीमध्ये जरा ती कमवायला लागली, करायला लागली, तेव्हा आता आमचं चांगलं झालं. नाही तर पहिले आम्ही दोघा नवरा बायको ही हाल काढलो बाया. तेव्हा एकदम हालाचे हां, होते. ते मातीची गाडी हाकलायची, इट भट्टीवर होते आणि मातीवर धंदा करायचे. 300 रुपये त्यानं आठवड्याला भेटायचे. आठवड्याला 300 रुपये. हो, त्याच्यामध्ये आम्ही सगळं काय पण चालवायचं. करायचो, सणावाराचं. मग त्याच्यामध्ये आम्हाला इकायला पण लागायचं भाजबीज. तसं आता नाही, आता व्यवस्थित आहे सगळं, व्यवस्थित. भरपूर वेळ. अर्पिताबद्दल काही बोलायचं ते खूप कमीच पडेल. हा. तिचा स्वभाव काय सांगायचं. शेतीमध्ये एवढं कष्ट केलेत ना ते आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे सगळं. शेतीविषयीच असं काही नाही. बाहेर जरी कुठे कार्यक्रम असला, शाळेचा, मुलांची शाळा, कुठे शिबिर, म्हणजे असे बचत गटांची पण खूप कामं केलेत. आमच्याकडे एवढे बचत गट जे केलेत ना, तिने कुठलीही महिला त्याच्यातून वंचित राहिली नाहीये. वालाची शेती करताना आम्ही मत्स्य व्यवसाय करतोय. म्हणजे आमचा जो महिला बचत गट आहे त्याच्यामध्ये आम्ही आता सध्या मच्छी टाकते तळामध्ये आणि मच्छीचा व्यवसाय करतो. दिवसाला आम्ही मच्छी 200 किलो, 100 किलोची मच्छी मारतो. कुठली कुठली मासे? कटला, सायपर्निस आणि फंटूस, तिलापिया फंटूस. हे पण तिलापिया आम्हाला फंटूस. हा, असं माशाचं नाव आहे? हो हो हो, काय काय नाव? तिलापिया? तिलापिया. का हे नाव कोणी ठेवलं? कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिली, त्याच्यातून कळलं. अरे वा. ते तळावामध्ये मासे टाकतो आम्ही. आता सध्या आमच्या सायपर्निस 2.5 किलोचा एक मासा झालेला आहे तळावामध्ये. अरे वा. आणि आणि किती जणी आहात तुम्ही? आम्ही आता 15 जणी आहोत त्याच्यामध्ये. आणि 15 जणी मिळून त्या माशाचं हा, सगळं हो. बघताय. आणि तेही उत्पन्न त्याच्यातून चालू तयार आहे. सुरू झालंय. माझे मम्मी पप्पा खूप कष्ट करतात. आम्हाला कधीच कशाची कमी नाही पडून देत. काय जर झालं तरी मम्मी लगेच धावत येते, पप्पा पण.
कधीच नाही आम्हाला कधी असं की तुम्ही मुली आहात वगैरे असं कधी आम्ही तिघीजणी होत कधीच बोलले नाही आहेत. त्यांनी आम्हाला मुलासारखंच वाढवलंय. सगळं जेवढं पाहिजे तेवढं देत आहेत. खूप भारी आहेत माझे मम्मी पप्पा. मला खूप सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीत. तू काय करते? मी आता 10वीला आहे. 10वीला आहे. अच्छा. आणि काही मागितली एखादी गोष्ट की मिळते लगेच? हो मिळते, नाही बोलतच नाही. बरं, मम्मी आणि पप्पांनी स्वभावात काय कुठला बदल केलेला आवडेल तुम्हाला मुलींना? राग कमी करायला पाहिजे. दोघांनी पण? हो. दोघांचाही राग जास्त आहे? हो. मग सगळा राग तुमच्यावर निघतो? नाही. पण कसं, आवाज मोठा आहे की फटका मिळतो? नाही, आवाजच आहे. काय प्रेम आहे बघितलं दोघांचं. बरं बघा, मुलं सुद्धा कौतुक करतायत. मुलांची इच्छा आहे की तुम्ही दोघांनी तापटपणा कमी केला पाहिजे. कधीपासून होईल तापटपणा? काय हो बाबा? माझं काय म्हणणं होतं, म्हणा. असं ही शेती करते, बचत गट जवळजवळ हिच्याकडं 45, म्हणजे एका बचत मध्ये 10-12 महिला, बरोबर, एवढ्यांची बचत गट. त्याच्यानंतर परत आता ते खालापूर तालुका ते महिला अध्यक्ष, बरोबर. त्याच्यानंतर संस्थेमध्ये कुठं जायचं असेल म्हणजे शेती ह्याच्यात ते, या सगळ्या गोष्टीत तिला म्हटलं कशावर तरी थोडा फोकस कर, थोडा तू कुठेतरी कमी हे कर, सारखी मेहनत मेहनत मेहनत, मग त्याच्यावरून मग थोडा त्यांना तुमची काळजी आहे, कळलं का? असं की थोडस तुम्ही इतकी धावपळ करता म्हणजे आजारी आत्ता पडली रात्रीनं, तर सकाळी परत जायचं असेल कुठं तर मग आजारी नाही, म्हणजे असं. पण आजारी मुलात असते ती, पण दाखवीत नाही जाता वेळेत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आणि थोडा मग तापटपणा कमी होईल. हो ना? तुमची काळजी घेत नाही म्हणून ते रागावतात. मी दाखवतो, हो की नाही? पण आता कसं वाटतंय सगळं व्यवस्थित? आता ही शेती जी आहे ती 500 किलो पर्यंत वालापर्यंत पोहोचलेली आहे. भविष्यात काय करण्याची इच्छा आहे? आता आम्ही आहे ना, माझं तर आता त्या शेतीवरच फोकस राहणार आहे. पण म्हणजे मला सांगा, हे सगळं मेहनत करताना मिस्टरांना जर एक सल्ला द्यायचा असेल तर कुठला द्याल? तर त्यांनी बदल म्हणजे एवढाच केला पाहिजे, थोडासा आळसपणा त्यांनी कमी केला पाहिजे. आळशी आहेत ते खूप, त्यामुळे त्यांनी थोडासा आळस झटकला पाहिजे. आणि त्यांचा नीटनेटकेपणा नसतो, त्यामुळे माझा रागिष्ट स्वभाव, म्हणजे कंपनीतून आले. आता तुम्ही एकदम 100% परफेक्ट आहात असं मला म्हणजे त्यांना विचारूया. नाही नाही, तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सांगा आता. हा आहे ती पण आहे, पण राग थोडासा कमी करा, बाकी काही नाही. बाकी काही नाही, बाकी तिचं एकदम मस्त चुकतच नाही. पण तिचं चुकतच नाही, मी सांगतो काय तिचं. सांगता? पण ती कशी थोडा गप्प बस, फक्त ती जरा राग जास्त एवढंच, बाकी थोडं काहीच कंप्लेंट. जरा गप्प बसायला पाहिजे. आणि कामामध्ये म्हणजे काम असल्यामुळे ती पिसलते, आपण आहे, पण तिने ते थोडं ऍडजस्ट करायला पाहिजे. एकाने काम वाढवलं पाहिजे आणि दुसऱ्याने काम कमी करायला पाहिजे. असं झालं तर आणखी आनंदाने दोघेही संसार करतील. बरं, या ठिकाणी आता तुमच्यासाठी एक खेळ आहे, वहिनींसाठी. तुम्हाला एक प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही दिलं तर या माऊलीला तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार. तुम्ही जिथे बसलायत ना त्याच्या पाठीमागे एक बोर्ड आहे, एक फलक आहे, त्यावर काय लिहिलंय एवढंच सांगायचं. वेलकम. वेलकम, अभिनंदन, अभिनंदन. हा तन्मणी वहिनींनी मिळवून दिलेला आहे. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? माझ्या मिस्टरांची आणि माझ्या आईबाबांची. का? चुकून म्हणजे आईबाबांना पण मी त्यावेळेला दुखवलेलं, आणि त्यांना चुकून जर काय बोलत असेल तर मी त्यांची, आणि माझ्या पूर्ण कुटुंबियांची, माझ्या ताईंची, सगळ्यांची क्षमा मागणार. हो. मिस्टरांची क्षमा मागणार म्हटल्याबरोबर मिस्टरांचा चेहरा काय खुललाय माहितीये का आता? तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? आईची क्षमा. आणि स्वतःच्या स्वभावात आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडासा राग कमी करणार का वाढवणार? नाही, कमी कर. नक्की? हो, नक्की. आणि तो आळसपणा थोडा झटकणार का? आळस पण म्हणजे आता नाही होत तसं, पण कामावर आल्याच्या नंतर थोडा 1-1 वाजेपर्यंत शेंगा काढावं लागतात कधी काय. काम खूप. काम खूप करतात, थोडा आराम करतात ना, करू द्या ना. हा, बरं, तुम्ही स्वतःच्या स्वभावात कुठला बदल करणार? मी पण माझ्या रागावर थोडस कंट्रोल करते आता. बरं, आणखी रागावर कंट्रोल. तुम्ही जनसेवेचं काम करता, बचत गटासाठी धावता, तुम्ही कुटुंबासाठी पळता, तुम्ही शेतात राबता. या सगळ्यामध्ये थोडासा राग कमी झाला तर आणखी वालाला काय ते शेंगा वाढतील ना. हा, आनंदाच्या शेंगा वाढतील.
त्या वहिनी खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. यांना पैठणी कोण मिळवून देणार ते आपण बघणार आहोत या भागामध्ये. 2 लेकी, सगळ्यात मोठी मुलगी आणि 2 नंबरची मुलगी, यांच्या दोघींमध्ये खेळ होणार आहे आणि या खेळामध्ये आईला पैठणी कोण मिळवून देणार ते आम्ही बघणार आहोत. चला बघूया कोण जिंकून देणार पैठणी. नाव सांगा. माझं नाव पूर्वा अमित पाटील. आता मी FYला आहे. कुठे? खोपोलीमध्ये. तुम्ही काय करता? मी आता 10वीला आहे, छत्रपती विद्यालयामध्ये, वावशी वाटा. चला बघूया आता या खेळात कोण जिंकून देणार आपल्या आईला पैठणी. खेळ सोपा आहे. हातात साबणाच्या वड्या आहेत, त्या तिथे बसूनच टाकायच्या आणि या बादलीमध्ये गोळा करायच्या. दोघींनाही 10-10 संधी आहेत. सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या आईला पैठणी मिळवून देणार. आता सगळ्यात मोठी मुलगी पैठणी मिळवून देते का 2 नंबरची मुलगी ते आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी ताई तू टाक. 1, 2, 3, 4. 4 ही गुणसंख्या. ताई आता तू इकडे बस, तू या बाजूला बस. आता तू टाक. 1, 2. चला अभिनंदन. झी मराठीकडून भेटवस्तू, झी मराठीकडून चांदीचं नाणं. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. राब राब राबणं, कष्ट करणं आणि त्याचबरोबर घराच्या सुखासाठी कायम धावत राहणं, असं महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक घरातल्या त्या माऊलीला भेटल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळतं. कारण प्रत्येक ही स्त्री शक्ती आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी झटत असते आणि कुटुंबाला आनंद देण्यासाठी सदैव अतिशय परिश्रम, कष्ट करत असते. या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.